पुणे महानगरपालिकेत जे घडलं ते पाहून अधिकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। एका पुणेकराने चक्क स्वतःच्या डोक्याला बंदूक लावली आणि पालिकेत एकच आरडाओरड सुरू झाली। कर भरण्यासाठी आलेल्या एका नागरिकाने मृत्यूचं तांडव मांडलं। पुण्यातील कोंढवा भागात राहणारा हा रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या कर संकलन विभागात फेऱ्या मारत होता। अभय योजनेचा शेवटचा दिवस उजाडला, पण बिल निघत नव्हतं। अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत या हताश व्यक्तीने खिशातून अखेर थेट रिव्हॉल्वर काढली आणि स्वतःच्याच कानशिलाला लावली। बिल काढताय की स्वतःला संपवू, या एका प्रश्नाने अख्ख्या पालिकेत खळबळ माजली। सुरक्षा रक्षकांनी प्रसंगवधान राखून त्याला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला। सध्या पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडील शस्त्राचा परवाना आहे का याचा तपास सुरू आहे। प्रशासकीय दिरंगाईने सामान्य माणसाला आत्महत्येच्या उंबरठ्यावर कसं उभं केलं याचं हे जिवंत उदाहरण आहे। बिल काढण्यासाठी पालिकेने केलेल्या दिरंगाईनं पुणे हादरलंय। जेव्हा सामान्य माणसाच्या तक्रारी कागदी फायलीत दबल्या जातात, तेव्हा त्याचा संयम असाच शस्त्राच्या टोकावर येऊन उभा राहतो, हे यावरून स्पष्ट होतंय। आता पालिका प्रशासन अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की अजून कोणी रिव्हॉल्वर काढून डोक्याला लावेपर्यंत वाट पाहणार, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत।